नमस्कार मंडळी. जय जय बुकिश खेडामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचं पुस्तक आहे ही वाट एकटीची. याचा रिव्ह्यू आज देतोय. आणि हे यांचे लेखक आहेत वपू काळे. आणि खूप सुंदर लेखन केलं आहे आणि खूप प्रसिद्ध त्यांची ही कादंबरी आहे. आणि ह्या कादंबरीला महाराष्ट्र राज्य पुरस्कारही मिळालेला आहे. आणि खरं तर ही कादंबरी का वाचावी? कारण ह्या कादंबरीत अशी गोष्ट आहे जी की जे कॅरेक्टर आहे ना, ते बाबी नावाचं कॅरेक्टर आहे आणि ती नायिका आहे खरं तर. आपण तीच ह्या पुस्तकातली हिरोही आहे. खरं तर ह्या पुस्तकातून घेताना एक गोष्ट वाचताना मला एक कळाली, की ही व्यक्ती खूप प्रामाणिक, धाडसी आणि समाजाच्या रूढी परंपराला भेदून भेदून आपलं सत्य काय आहे ते एक्सेप्ट करून ती पुढे गेलेली. आणि खरं तर तिचं एक प्रेमकथा असते. त्याच्यातून तिच्या प्रियकराने तिला नकारता तिच्यावरती नंतर कोणती कोणती परिस्थिती उद्भवते. आणि त्याच्यानंतर तिला एक मूलही होतं आणि त्या मुलाला ती कशी सांभाळते आणि कसं ह्या सगळ्या समाजाच्या सो कॉल्ड गोष्टींमधून ती बाहेर पडते. सो हे त्याच्यातून कळतं आणि ती कशी व्यक्ती म्हणून आहे हे त्याच्यातून कळतं. आणि खरंच हे पुस्तक वाचण्यासारखं आहे. कारण की याच्यात नात्यांची एक खूप सुलभतेने लिहिलं गेलंय. व्यक्तीने कसं असावं आणि काय असावं आणि कसं आपण पण ह्या पुस्तकातून एक नक्की घेण्यासारखं आहे, की तुम्ही ना विचार करायला प्रभुत्व होता, की का हे पुस्तकात हे वाक्य लिहिलंय आणि हे का कधी कधी हे कटू वाटतं वाचताना, पण खूप सत्यतेने त्या पुस्तकात लेखकाने लिहिलंय. आणि खरंच तुम्ही हे पुस्तक वाचावं आणि याच्यातून तुम्हाला खूप गोष्टी प्रामाणिकपणे भेटतील याची मला आशा आहे. आणि असंच नवीन एक पुस्तक मी वपू काळे यांचं घेऊन येत आहे. तुम्ही नक्की नक्की ते बघायला विसरू नका बुकिश किडावरती.